पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि उद्या लवकरच राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आज बुधवार 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली आहे। उद्या गुरुवार दुसऱ्या टप्प्यातील पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 7,000 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली। ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात पीक विमा भरलेला आहे त्यांना या टप्प्यात पैसे मिळणार आहेत। दुपारी 1 वाजल्यापासून रात्रीपर्यंत रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होईल। विशेष म्हणजे कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी सर्वाधिक रक्कम मंजूर करण्यात आली आहे। तसेच उडीद, मूग, तूर, मका, कांदा यांसारख्या पिकांसाठीही विम्याची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे। रक्कम उशिरा मिळण्याचं कारण म्हणजे डीबीटी पद्धतीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पेमेंट होत आहे। एका दिवसात केवळ 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा होऊ शकतात, त्यामुळे वेळ लागतोय। सरकारने सांगितलं आहे की ज्यांचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनाच फक्त हा लाभ मिळणार आहे। उद्यापासून पीक विमा जमा होणारे 12 जिल्हे असे आहेत: रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड, धुळे, उस्मानाबाद, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा आणि जालना। या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या आधार लिंक केलेले खाते तपासावं, कारण विम्याची रक्कम दुपारी 1 वाजल्यापासून जमा होऊ लागेल। सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं आहे त्यांना पैसे सर्वप्रथम मिळतील। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा या यादीत असेल तर उद्या दुपारनंतर खातं नक्की तपासा। अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।